आता प्रतिमा म्हटलं की आपल्याला फक्त आरशामधली प्रतिमा म्हणजे इमेज वाटते. मानसशास्त्रामध्ये पण एक प्रतिमा आहे. प्रतिमा म्हणजे काय की आता जर मी तुम्हाला म्हटलं की गुलाब, तुमच्या डोळ्यासमोर गुलाब येतं. समोर आहे का? नाही. पण दिसतंय. बासुंदी, स्मेल आला, बरोबर, पण समोर बासुंदी आहे का? नाही. हे जे आपला माइंड इमॅजिन करतोय ती इमेज म्हणजेच प्रतिमा. मग या प्रतिमेचे प्रकार कोणता ज्ञानेंद्रिय आहे त्यानुसार पडतात. त्यावरच हा प्रश्न होता. जसं की पहिला गती. आता हा तर एकदम लॉजिकल प्रश्न होता. गती म्हटलं असतं तर सरळ इथं वेग होता, शब्द शब्द लागला असता. याचं उत्तर एक, एकचं उत्तर क. हा जोड लावायला प्रश्न आहे. एकचं उत्तर क, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, पण मला उत्तर लगेच भेटलं असतं. जे मी नेहमी सांगतो एलिमिनेशन टेक्निक, की तुम्हाला जोड लावामध्ये एक जरी माहीत असेल ना तरी उत्तर येऊन जातं. मग बाकीचे बघूया. स्वाद म्हटलं ऑब्व्हियस आहे, अन्नाची चव. गंध म्हटला, बरोबर, कचऱ्याच्या जवळून गेला की वास येतो, चांगला वास, खूप छान. तसंच इथं आहे, नाकाला रुमाल लावणं. स्पर्श, मी जेव्हा मखमलीचा मऊपणा जाणवतो तो सुद्धा एक काय स्पर्श प्रतिमा आहे.